मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातील लोकांना जे काही जात प्रमाणपत्र गृह चौकशीच्या माध्यमातून द्यायचे आहेत, हा शासन निर्णय झाल्यानंतर विशेषतः माळी, धनगर आणि वंजारी समाजातील नेते या आरक्षणाला कुठेतरी कडाडून विरोध करतायत। हा विरोध करत असताना त्यांनी कायदेशीर लढाईची भाषा वापरली। त्या बाबतीत आम्ही कायदेशीर विरोध त्यांना कुठेही केलेला नाहीये। ते त्यांचं मत कोर्टात मांडू शकतात। ते कोर्टात ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी आपण मराठा सेवक समितीच्या माध्यमातून व राज्यातील मराठा बिझनेस असोसिएशन असेल, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन असेल, अशा विविध संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅव्हेट दाखल केलेले आहे। आता मुद्दा काय आहे की मराठा समाजाला तुम्ही चॅलेंज करणार आणि आम्ही तुम्हाला चॅलेंज केलं नाही पाहिजे, ही जी मानसिकता आहे ही खऱ्या अर्थानं या राज्यातील मायक्रो ओबीसी असतील किंवा मराठा समाजाचे अधिकार असतील याचं कुठेतरी हानन आहे। कारण आजवर जर आरक्षणाची जर श्वेतपत्रिका काढली तर त्यात माळी, धनगर, वंजारी सोडलं तर तुम्हाला शैक्षणिक असेल, शासकीय सेवा असेल किंवा राजकीय प्रतिनिधित्व असेल, इतर कोणताही समाज पुढारलेला दिसणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जे मनोज जरांगे यांच्याकडनं आवाहन केलं गेलं की आम्ही 94चं JR चॅलेंज करू, त्यामध्ये त्याला काउंटर करत असताना टीव्हीमध्ये जे डिबेट्स चालू आहेत किंवा जे डिबेट्स दाखवले जात आहेत की मंडल आयोग चॅलेंजेस करता येऊ शकत नाही किंवा अनेक मराठा समाजातील अभ्यासक देखील या पद्धतीने मांडणी करायचा प्रयत्न करतायत की यामध्ये आता काहीही होऊ शकत नाही। या बाबतीत मंगेश ससानीने जे परवा एबीपी माझावर सांगितलं की मंडल आयोग हा चॅलेंज झाला होता आणि इंदिरा साहनी या खटल्यामध्ये त्याला मान्यता मिळाली होती, त्यामुळे ते आता चॅलेंज होऊ शकत नाही। तर ही बाब पूर्ण फसवी आहे। त्यात त्यांनी आरक्षणाला जे चॅलेंज केलं त्याची जी यादी सांगितली ती पण इथं सांगणं गरजेचं आहे। त्यांनी सांगितलं की बाळासाहेब सराटेंनी याचिका दाखल केली आणि ते दमले आणि त्यांनी विषय सोडून दिला। त्यानंतर श्रीराम पिंगळे यांनी सुप्रीम कोर्टात मांडणी केली, पण ती सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली नाहीये। तर यामध्ये त्यांनी जी माहिती सांगितली ही थोडीशी हिमनगाचं टोक आहे या सगळ्या प्रोसिजर मधलं। सराटे सरांनी 2018 मध्ये याचिका दाखल केली, त्याच्यापूर्वी कैलास खानबाळे नावाची सुद्धा एक ओबीसी रिव्हिजनची याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे। 2018 पासून 2022 पर्यंत मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या याचिकांवर सुनवाई होत नव्हती। का होत नव्हती हा संशोधनाचा विषय आहे। त्यासाठी आर्थिक कारणं सुद्धा असू शकतात की मोठे वकील लावणं किंवा हे या